चालू आहे ज्याचं नाव आहे व्यवस्थापनाची कार्य। त्याच्यामध्ये आज आपण पाहणार आहोत नियोजन। नियोजन म्हणजे काय? नियोजन म्हणजे प्लॅनिंग। नियोजन हे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य आहे। नियोजन हे व्यवस्थापनाचे काय सर्वच कोणतेही कार्य आपल्याला करायचं असतं तर आपण काय करतो? पहिले नियोजन करतो, मग ते आपण कार्याला सुरुवात करतो। व्यवस्थापनाची प्रत्येक कार्य नियोजनावर आधारित असतात। यामध्ये करवायची कामे आधीच ठरवलेली जातात आणि नियोजन ही तार्किक विचार करण्याची आणि तर्कशुद्धी निर्णय घेण्याची वैचारिक प्रक्रिया आहे, जी व्यवसाय संघटनेच्या उद्दिष्ट पूर्ण करणारे भर देते व विविध कार्यप्रणाली विकसित करते। आता आपण काय करणार आहोत? नियोजनची व्याख्या बघणार आहोत। नियोजन हे कन्सेप्ट सगळ्यांनाच माहिती आहे। आपण इथपर्यंत आज आपण 11वीत गेलो, 12वीत गेलो, आपण काय केलं? अभ्यासाचं कसं केलं? अगदी पहिले नियोजन करून घेतो ना आपण पहिले इंग्लिशचा अभ्यास करून घेऊ, मंडेला इंग्लिशचं करायचं, इंग्लिशला इतका टाईम द्यायचं, असं आपण प्लॅनिंग करतो ना। तर हे कन्सेप्ट आपण सगळे नोन आहेत, पण हे बिझनेस ऑर्गनायझेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने किती इम्पॉर्टंट आहे हे आज आपल्याला बघायचं आहे। तर आपण पहिले त्याची व्याख्या बघूया। कुंट्ज आणि ओडोनेल कोणते काम करायचे आहे, कसे करवायचे आहे, केव्हा करवायचे आहे व कोणी करवायचे आहे हे अगोदरच निश्चित करणे म्हणजे नियोजन होय। नियोजनामुळे आपण कुठे आहोत व आपल्याला कुठे जायचे आहेत यातील अंतर कमी होते। यामुळे अशा गोष्टी शक्य होतात ज्या इतर वेळेला कधीच शक्य झाल्या नाही। ठीक आहे, ही आहे कुंट्ज आणि ओडोनेल यांची व्याख्या। दुसरा आहे जेम्स टेनर, संघटनेचे उद्दिष्ट ठरविणे व ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठीचं मार्ग आखून देणे म्हणजे नियोजन होय। आता नियोजनाचे महत्त्व आपण बघणार आहोत। त्याचं पहिलं महत्त्व आहे स्पष्ट उद्दिष्टे निर्धारित करण्यास मदत करते। हेल्प्स टू क्लिअर द ऑब्जेक्टिव्ह। जे आपला ऑब्जेक्टिव्ह आहे त्याला अचीव करणे खूप महत्त्वाचं आहे, तसं प्लॅनिंग आपल्याला हेल्प करतं। प्लॅनिंग इज कन्सिडर्ड विथ द सेटिंग ऑफ ऑब्जेक्टिव्स अँड टार्गेट्स अँड फॉर्म्युलेशन ऑफ प्लॅन्स टू अचीव देम। काय करतो आपण? नियोजन, ध्येय व उद्दिष्टे ठरविणे व ती साध्य करण्यासाठी योजना तयार करण्याची संबंधित आहे। व्यवस्थापकाला संघटनेचे सध्या परिस्थितीचे विश्लेषण करून त्या आधारे भविष्याचे इच्छित स्थान मिळवण्याचा मार्ग ओळखण्यास मदत होते। ठीक आहे, हे काय करतो? helps the manager to analyze the present condition of the organization and to take a future decision on the basis of the present situation. ओके, आपला दुसरा आहे provides path of action म्हणजेच दिशा दर्शविते। नियोजनामुळे ध्येय व उद्दिष्ट स्पष्टपणे नमूद केलेले आहेत। हे सुनिश्चित होतात ती मार्गदर्शक म्हणून काम करतात आणि योग्य वेळी योग्य मार्गाने योग्य गोष्टी करण्यासाठी मार्गदर्शन करतात। त्यामुळे कामगारांना संघटनेला नक्की काय साध्य करायचे आहे व त्यासाठी त्यांनी काय कार्य करायचे आहे हे समजण्यास मदत होते। ठीक आहे, तिसरा पॉईंट आहे कार्यक्षमतेत वाढ। लगेच कशी होती? इफिशियन्सी कशी वाढती एम्प्लॉईजची? नियोजनामुळे व्यवस्थापकांना उद्दिष्टे हे स्थापित करणे आणि वाटचालीचे मार्ग ठरविण्यास मदत होते आणि ज्यावेळी कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील कामगिरी सुधारण्यास मदत होते हे संघटनेसाठी फायदेशीर ठरते आणि नियोजनामुळे कर्मचारी योग्य वेळी दिलेले मार्गदर्शन सूचनानुसार काम करू शकतात। ठीक आहे, जोखीम कमी करते। हे काय करतो? रिस्क कमी करतो आणि हे जे रिस्क आहेत ना म्हणजे आपल्याला फ्युचरमध्ये जे रिस्क येणार आहेत त्याचं आपण ओव्हरकम पहिलेच करत आहोत। नियोजन पूर्वानुमान तंत्रावर आधारित आहे। या प्रक्रियेमध्ये भविष्याचा अचूक बोध घेऊन भविष्यात होणाऱ्या बदलांचा अंदाज बदलला जातो। नियोजन भविष्यात करवायचे कामे आधीच निश्चित करत असल्याने होणाऱ्या बदलावांचा व अनिश्चित घटनांचे समोर कसे जायचे याचा मार्ग दाखवते। ठीक, उपलब्ध संसाधनाचे पर्याप्त वापर। संघटनात्मक नियोजन संसाधनाची उपलब्धता व विविध कार्यासाठी लागणाऱ्या संसाधनाचे योग्य विभागणी यांचे विचार केलेले असतात
आणि तसेच ह्यामुळे संसाधनाचा पर्याप्त वापर करणे शक्य होतो आणि ज्यामुळे उच्च कार्यक्षमता व चांगले परिणाम साध्य होतात. ठीक आहे. उपलब्ध संसाधनाचा पर्याप्त वापर म्हणजे युजफुल इन सेटिंग द स्टँडर्ड्स अँड कंट्रोल. ठीक आहे. निर्णय घेण्यास मदत करते. हेल्प्स इन टेकिंग द डिसिजन्स. डिसिजन मेकिंगला खूप महत्त्व देते. प्लॅनिंग जे आहे, जे डिसिजन आपलं प्रॉपरली प्लॅन झालेलं असलं की आपल्याला डिसिजन घ्यायला अजिबात वेळ लागत नाही. देर आर व्हेरियस अल्टरनेटिव्स इन फ्रंट ऑफ द मॅनेजमेंट फॉर अचिव्हिंग गोल्स. प्लॅनिंग हेल्प्स द मॅनेजमेंट टू सिलेक्ट द बेस्ट अल्टरनेटिव्ह. भरपूर ऑप्शन्स असतात मॅनेजमेंटला. हा जे प्लॅनिंग आहे ना, तो डिसिजनमध्ये तो करेक्ट अल्टरनेटिव्ह चूज करण्यासाठी प्लॅनिंग खूप मदत करते. युजफुल इन सेटिंग द स्टँडर्ड्स फॉर कंट्रोल. नियंत्रणाचे मानके ठरवण्यास उपयुक्त. नियोजन नियंत्रणासाठी मानके निर्धारित करते. यामुळे व्यवस्थापक वास्तविक कामगिरीची तुलना मानकीशी करून व्यवस्थापित व प्रमाणित कामगिरीमध्ये काय फरक असेल तर तो शोधून काढू शकतात. अशा प्रकारचे तफात नियंत्रणाच्या माध्यमातून भर काढतात. ठीक आहे. म्हणजे नियंत्रणासाठी मानके ठरवण्यात उपयुक्त म्हणजे युजफुल इन सेटिंग द स्टँडर्ड फॉर कंट्रोलिंग. प्लॅनिंग हे जे आहे ते कंट्रोल करण्यासाठी खूप मदत करतो. जे ॲक्च्युअल परफॉर्मन्स आहे ते कशाने कंपेअर केलेलं आहे? कंपेअर विथ द प्लॅनिंग फॅसिलिटी. द कोऑर्डिनेशन्स ऑफ द ऑर्गनायझेशन आर क्लोजली लिंक्ड with each other, which is considered, and in this process planning is very important. Sound planning relates all activities and resources of an organization. Coordination खूप कंपल्सरी आहे आणि हे कंट्रोल कसं करायचं आहे, कोऑर्डिनेशनचं कंट्रोल कसं करायचं हे आपल्याला प्लॅनिंग हेल्पफुल करते. परत सर्व कार्याचे समन्वय साधणे. नियोजनामुळे सर्व कार्यामध्ये समन्वय साधणे शक्य होते. यामुळे कार्यामधील परस्पर व्याप्ती कमी होते. व्यवसाय संघटनेतील सर्व कार्य एकमेकांशी निगडीत असतात. याचा विचार नियोजन प्रक्रियेमध्ये केलेला असतो. संघटनेतील सर्व कार्य व संसाधनाचा परस्पर संबंध जोडणे उत्तम नियोजनामुळे शक्य होते. ठीक आहे. सर्व कार्यांची म्हणजे काय? फॅसिलिटीज in coordination of all activities. Planning facilitates the coordination of activity. It reduces the overlapping among the activities. म्हणजे जे लोडेड होऊन जातो ना आपण कोऑर्डिनेशनमुळे, तर प्लॅनिंग काय करतो ते कोऑर्डिनेशनला लिंक करतो आणि ते क्लोजली लिंक झाल्याने ते ओव्हरलोडिंगचं जे काम असतं, ते कन्सेप्ट असतं, ते ऑर्गनायझेशनमधून निघून जातं आणि आपलं जे काम आहे ऑर्गनायझेशन ते अगदी स्मूथली चालतं. आपला 9 पॉईंट आहे फॅसिलिटेट्स अदर मॅनेजमेंट फंक्शन्स. व्यवस्थापनाची इतर कार्य सुलभ करते. प्रत्येक संघटना नियोजनादरम्यान ठरविलेले उद्दिष्ट प्राप्त करण्याचे ध्येयाने कार्य करीत असते. जोपर्यंत नियोजन योजना तयार होत नाही तोपर्यंत संघटन कामगार व्यवस्थापन ही व्यवस्थापनाची इतर कार्य करता येत नाहीत. म्हणूनच नियोजन व्यवस्थापनाचे इतर कार्य सुलभ करते. ठीक आहे. प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये कार्य हे जे असतात त्यांचे काही गोल, काही टार्गेट्स असतात, ते अचीव करण्यासाठी प्लॅनिंग प्रत्येक स्टेजवर हेल्प करते. आणि अनलेस द प्लॅन इज रेडी अदर मॅनेजमेंट फंक्शन्स सच एज ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग, जोपर्यंत आपला प्लॅनिंग हा कन्सेप्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला पुढचं जे स्टेप्स आहेत, पुढचे जे फंक्शन्स आहेत ते आपल्याला घेता येत नाही. जसं काय ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग, कंट्रोलिंग, कोऑर्डिनेटिंग, हे पुढचे फंक्शन्स केव्हा होतील? जेव्हा आपला पहिला कन्सेप्ट म्हणजे आपला प्लॅनिंग अगदी झाला आहे, रेडी आहे. ठीक आहे. प्रमोट्स इनोव्हेटिव्ह आयडियाज. नवीन कल्पना प्रोत्साहन देते. नियोजन हे व्यवस्थापनाचा मूलभूत कार्य आहे. नियोजन ही निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे ज्याची चिकित्सक पद्धतीने विचार करून नाविन्यपूर्ण कल्पनाचा प्रचार करण्याचे अंतर्भाव होतो आणि सरतेशेवटी या अभिनव कल्पनामुळे संघटनेचे ध्येय साध्य होतात आणि ह्या व्यवस्थापनाचे सर्वात आव्हानात्मक कार्य
आहे, कारण ह्यामुळेच भविष्यातील सर्व कार्यांना दिशा मिळते आणि ज्यातून संघटनेची वाढ व प्रगती झाली असते. ठीक आहे. तर लास्ट पॉईंट काय आपला, प्रमोट्स इनोव्हेटिव्ह आयडियाज. प्लॅनिंग इज अ बेसिक फंक्शन ऑफ द मॅनेजमेंट. मूलभूत कार्य आहे आणि ह्या प्रोसेसमध्ये डिसिजन मेकिंग विच प्रमोट्स इनोव्हेटिव्ह आयडियाज आफ्टर अ क्रिटिकल थिंकिंग. खूप डिटेलने आपण विचार करून आपण ॲट लास्ट डिसिजन मेकिंग करतो, आपण म्हणजे मॅनेजमेंट. प्लॅन्स रिझल्ट इन टू अटेंटिव्ह गोल्स ऑफ ऑर्गनायझेशन. आपलं टार्गेट काय आहे त्या हिशोबाने तो डिसिजन घेतात आणि जे आयडिया आहेत ते त्याच्यामध्ये प्रमोट होतात. ठीक आहे. इन शॉर्ट, प्लॅनिंग म्हणजे काय, प्लॅनिंग प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन अ एव्हरी वॉक ऑफ लाईफ ऑफ एन ऑर्गनायझेशन. प्रत्येक स्टेजवर ऑर्गनायझेशनला प्लॅनिंग खूप हेल्प करते, ॲज वेल ॲज इंडिव्हिज्युअल. फ्युचर इज अ हायली अनसर्टन. फ्युचरचं आपण काय एकदम ठाम असं सांगू शकतो का की हा फ्युचरमध्ये आपल्याला एवढं प्रॉफिट होणारच आहे, नाही, ठाम आपण नाही बोलू शकत, कारण की हे जे ॲक्टिव्हिटीज आहेत हे अनसर्टन आहेत. हेन्स प्लॅनिंग इज अ बेसिक रिक्वायरमेंट ऑफ एव्हरी ऑर्गनायझेशन फॉर सर्वायवल, ग्रोथ अँड सक्सेस.